काढताय पण टाका न्यूजला ह्याला काढा. क्रमांक 144 मधून शशिकांत पाटील हे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी यांच्यातर्फे निवडणूक लढत आहेत. यामध्ये बबलू पांचाळ आणि भोसले, निमेश भोसले हे पण कॅन्डिडेट आहेत. याच्यामध्ये मतपेट्या जेव्हा EVM मशीन तिकडून पॅक करून झाल्यानंतर टी जंक्शनला त्या दुसऱ्या एका गाडीतून दुसऱ्या गाडीत काढली असा आमच्या मुलांचा आरोप आहे. आमचे मुलं तिथं बघत होते, ते गाडीच्या पाठीमागे येत होते. तेव्हा त्यांनी बघितलं की त्या EVM मशीन त्यांनी एका गाडीमधून अचानक दुसऱ्या गाडीमध्ये काढायचं काय कारण आहे. त्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत, ते व्हिडिओ आम्ही देऊ. आणि त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतल्यानंतर आमच्या मुलांनी तिथं सांगितलं आणि सांगितल्यानंतर तिकडं दुसऱ्याकडे पण ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. तर ह्या EVM मशीन एका गाडीमधून अचानक काढून दुसऱ्या गाडीमध्ये पाठवण्याचं काय कारण आहे याचं आम्हाला निवडणूक आयोगाने उत्तर दिलं पाहिजे. आज आमचे 5 माणसं उमेदवार आणि 5 माणसं आतमध्ये गेलेले आहेत. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही त्याच्यामध्ये दखल घेऊ, परंतु या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. गाडी बिघडली नव्हती किंवा गाडीमध्ये कुठलाही दुरुस्त नसताना अचानक त्या बसनी एका गाडीमधून दुसऱ्या गाडीमध्ये का काढल्या. आणि या घटनेचे प्रत्यक्ष जे साक्षीदार मुलं आहेत त्याच्यापैकी काही मुलांना आम्ही सांगितलंय, त्यांनी व्हिडिओ काढलेला आहे, तो व्हिडिओ पण बघायला पाहिजे. आणि यांनी का ते गाडीची मशीन, त्यांनी गाडीमधून मशीन का बदलली याचं आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर पाहिजे. आणि आम्ही जर हे विचारत असेल, जर आम्हाला निवडणूक आयोगाने जर आमचं ऐकलं नाही तर आम्ही हायकोर्टात जाऊ किंवा योग्य त्या न्यायालयामध्ये जाऊन याच्याबद्दल दाद मागू. बॅग जरूर करताना लोकांना पोरांना आमच्या मारले आहे पोलिसांनी आणि त्या लोकांना पोलिसांनी पेट्या केल्या तर काय झालं म्हणून असं प्रत्येक उत्तर द्यायला लागले. तर आम्ही पोलिसांनी कसा विश्वास ठेवणार. प्रशासनाने आमचं काम या पेट्यांचे रक्षण करायला पाहिजे, ती केलेली नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय की जास्तीत जास्त लोकांनी आमच्या पाठीशी राहून या पेट्यांकडे लक्ष देऊन आम्हाला काहीतरी त्याचा उपयोग दिला पाहिजे. उत्तर द्या आणि सुरक्षित द्या. आणि आम्हाला मारण्याचं हे त्यांचं काम आहे. मग यांनी असं नाही करायला पाहिजे. सुरक्षा तुम्ही म्हणता ना आम्ही सुरक्षा करतो याची, तर तुम्ही असं ह्या गोष्टी अशा करायला नाही पाहिजे होत्या. पण या गोष्टी तुम्ही ह्या अशा घडवून कशा आणता. म्हणजे तुमच्या हातानेच या गोष्टी घडवल्या जातात का. मग लोकांना उत्तर तुम्ही काय देणार आहेत. बरोबर ना. तुम्ही लोकांना आणि आम्ही मागणी करणार की आम्हाला जे आमच्या शशिकांत पाटील जे साहेब जर त्यांचे जर वोटिंग जे असतील ते आमचे वोटिंग आम्हाला वापस व्यवस्थित आमच्या जिथल्या त्या जागेवर आले पाहिजे. आमची वोट आमच्या बरोबर नाही असं आहे. बघा खरं सांगू तर गाडी ना पाडवा स्कूलमधनं बाहेर निघली मानपूरच्या इकडनं, शिवाजीनगर सिग्नलला आली, तिकडे थांबली. ड्रायव्हर धावत गेला, म्हणजे बराच लांब गेला असेल. तिकडे त्यांनी बॅग दिली आणि तिकडनं धावत रिटर्न आला. नंतर आम्ही लोकांनी पकडलं इकडे, तरी पण आम्ही लोक तिकडे थांबवलं. त्याला सांगितलं काय होतं बॅगीच्या आतमध्ये. तो तर काय ना खाली बॅग होती, पण बॅग अशी थोडी ना देणार ते लोक. वरतून हे होतं ब्ल्यू कलरची थैली होती. आणि नंतर त्याला विचारलं की पोलीस लोक काय करतो. बोलतो झोपलेले पोलीस लोक, मला काय माहितीच नाही असा बोलला तो पोलीस. ज्यांनी आम्हाला मारलं तोच बोलला. आणि नंतर गाडी नंतर आणि तो आतमध्ये गाडी सोबत आणि गाडीचा नंबर होता 7979 आणि ते स्टिकर पण नव्हतं BMCचं. तो एक पोलिसांनी मारहाण केली. 2 साहेब होते, त्या लोकांनी आम्हाला मारलं आणि आम्हाला धक्कल बिक्कल पण देत होते लोकांना. व्हिडिओ पण आहे आमच्याकडे त्या गोष्टीची व्हिडिओ. आम्ही ते गोष्ट प्रूव्ह करू शकतो की आम्हाला मारले, बांबूनी मारले, कानाखाली मारले. आम्ही प्रत्येक गोष्ट प्रूव्ह करू शकतो. आम्हाला सांगा तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई करणार. आम्ही गोवंडी गावामध्ये राहतो. ही 144ची घटना आहे आणि ही काँग्रेस आणि BJPच्या मधली लढत आहे. म्हणजे तुम्ही विचार करा काय चालू आहे. हे राजकारण कसलं आहे. आम्हाला एकच पाहिजे, आमचे जेवढे हक्काचे वोट आहेत तेवढे द्या, त्यात आमचं काही होऊ दे.
आज एवढे 15 दिवस आम्ही पायी 22 मजले चढतो, 10 मजले चढतो. आमच्या उमेदवाराला बरं नाही, तब्येतांची डाऊन असून तर आम्ही त्यांना स्टे करून मुलाला घेऊन फिरतो. म्हणजे चोरीचा कारभार करायचा असता तर आम्ही कशाला फिरलो असतो आणि आमचा का आम्ही एवढं सगळं उद्भव केले असते चोरी करायसाठी का? सांगा मला. आमची आता आम्हाला असं वाटतं, म्हणजे आम्हाला होप होता, आम्हाला शाश्वती होती की आमची सीट निवडून आलेली आहे आणि आमच्या वोटिंगवर आमची सीट आहे. आमच्या वोटिंगवर आम्हाला वाटत होतं की सीट आमचीच आहे, आम्हाला खात्री होती की सीट ही पण समोरच्याला म्हणजे आम्हाला गाडी थांबूनच देत नव्हते. बोलतो नाही ना जाऊ दे करून. आम्ही त्यांना बोलतोय पण आमच्याकडे प्रूफ पण आहे. पोलिसांना आम्ही बोलतो पण आहे करून. आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय आणि त्यांना बोललो आम्ही CCTV बघा, तर ते बोलतो नाही ना त्यांनी डब्बा फक्त डब्बा त्यांनी काढून दिला याला त्याला म्हणजे जो ड्रायव्हर होता त्याला पण लपून ठेवले आतमध्ये त्यांनी. त्याला गाडी थांबवायला सांगितलंय कोणी? माहितीये व्हिडिओ मध्ये पूर्ण पोलिसांचे नाव आले. काका